तर ज्या साडीतला आपण ब्लाऊज शिवलेला आहे तर ही साडी आहे। तर ह्या साडीला आपल्याला फॉल पण लावायचा आहे, पण माझ्याकडे काय आहे ना पिको फॉलची मशीन नाही आहे। तर आपण ह्याला साध्या मशीनीवर एकदम सिंपल पद्धतीने फॉल लावून घ्यायचा आहे। हे बघा ही साडी आहे, ब्लाऊज मात्र शिवून झालेला आहे। आणि आता कसं लग्नाची घाई आहे तर सर्वांना वेळेमध्ये आणि टाइममध्ये पाहिजे असतात सगळ्या गोष्टी। तर आपल्याला साडी उलटी करायची आहे, हे पाहू शकता अशी उलटी करायची आणि नंतर आपल्याला आहे ना एक हाताने जर मोजलं तुम्ही एक ते म्हणजे 1 इंच सोडायचं आहे आपल्याला हाताने जसं मोजलं, किंवा 4 बोटं जास्तही सोडू शकता, तुमच्या ह्याच्यावरती आहे तुम्ही किती फॉल हे करून घेता। आणि नंतर हा फॉल घ्यायचा आहे आपल्याला। फॉल मी पाण्यामध्ये हे काढून धुवून म्हणजे वाळू घातला होता, तुम्हाला जसा परवडेल तसा तुम्ही करू शकता। तर पाहू शकता इथं आपल्याला हा फॉल घ्यायचा आहे आणि जोडून घ्यायचा आहे सुरुवातीला आपल्याला खालून। असं काही जरुरी नाही की पिको फॉलचीच मशीन पाहिजे, फॉल लावायला अजिबात पिको फॉलची मशीनची गरज नाही आहे। तर असं आपण जोडून घ्यायचं आहे सुरुवातीला। आणि जर ते म्हणले आपल्याला की बाबा टिप मारून द्या तर टिप मारून द्यायची आहे। आणि ते जर म्हणले आपल्याला की बाबा तुम्ही हातशिलाई करून द्या तर इकडनं तर आपले हातशिलाईच असते, पण काय वेळेस इकडनंही हातशिलाई असते। तर ह्या ताईचं काय म्हणणं आहे ना, त्यांना दोन्हीकडून हातशिलाई नकोय, तर इकडून त्यांनी टिप मारायला सांगितली आहे मला। तर इथं आपण एकदम बारीक टिप ही कोपऱ्याला मारून घ्यायची आहे। एकदम लावायला सोपं आहे आणि आपण साध्या मशीनीवरती ही फॉल लावू शकतो आणि अजिबात त्याचं काही आपल्या साडीला इफेक्ट वगैरे अजिबात होणार नाही आणि असं वाटणारही नाही की आपण साध्या मशीनीनं फॉल लावलेला आहे। तर चला मी तुम्हाला लावून दाखवते कसा लावायचा आहे। तर काय होतं ना, बऱ्याच वेळा आपल्याला प्रॉब्लेम येतो मैत्रिणींनो, आपल्याकडं प्रत्येकीकडेच पिको फॉलची मशीन असं काही शक्य नाही आहे, पण प्रत्येकीकडं आताच्या सध्याच्या ह्याच्यामध्ये तर प्रत्येकीकडं जी आपण ब्लाऊज वगैरे शिवतो ती मशीन, साधी मशीन प्रत्येकाच्या घरामध्ये आहे। तर आपल्याला साध्या मशीनीवरती आपल्याला पिकोही करता येतो आणि फॉलही लावता येतं। तर त्यामुळे आपल्याला कुठेही बाहेर वगैरे जायची गरज नाही आहे। तर पाहू शकता मी एक साध्या मशीनीवरच तुम्हाला लावून दाखवत आहे। आणि साडी माझी नाही आहे, कस्टमरची साडी आहे। तर या साडीवरचं मी ब्लाऊजही शिवलेला आहे, पण ते चॅनलवरती मी टाकलं नाही कारण खूप दिवस झालं मी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे। पण आज म्हणलं की सुरुवात करूया। तर पाहू शकता एकदम असं काय करायचं आहे ना, फक्त आपल्याला जोड वगैरे पडू द्यायचा नाही आहे। जोड पडला तर नंतर मग आपल्याला हातशिलाई करताना थोडासा प्रॉब्लेम येतो। आणि साडी काही हलकी नाही आहे, साडी भारी आहे आणि लगनसराई आहे म्हणल्यावरती प्रत्येक टेलरकडं खूप गर्दी असते आता सध्या, पण आपण घरगुती आहे म्हणल्यावरती। तर पाहू शकता एकदम छान अशी टिप मारलेली आहे, फिनिशिंग वगैरे एकदम भारी आलेली आहे। तर नंतर आपल्याला पहिली टिप आपल्याला छान घट्ट मारून घ्यायची आहे बारीक ह्यानं, आणि दुसरी टिप मात्र आपल्याला 5 नंबरची मारायची आहे, म्हणजे सगळ्यात मोठी टिप ही आपल्याला मारून घ्यायची आहे। याचं कारण काय आहे तर हे आपल्याला आहे ना टिप नंतर उकलून घ्यायची असते आणि या ठिकाणी आपल्याला हातशिलाई करून घ्यायची असते। तर हातशिलाई करताना एकदम अशी सोपी जाते आपल्याला, वेगळं काय हे करण्याची गरज नाही। पाट वगैरे जे आपण घेतो फिनिशिंगसाठी ती घ्यायची गरज नाही आहे। आणि फॉल आपण धुवून घ्यायचा आहे, धुवून म्हणजे पाण्यामध्ये भिजवायचा, पिळायचा आणि वाळू घालायचा। यानं काय होतं ना की फॉल नंतर कॉटनचा असतो तो आकसतो, तर त्याबरोबर आपली साडीही नंतर मग ते आकसते। तर त्यामुळं धुवून घ्यायचा म्हणजे फॉल आपला आकसणार नाही आणि साडीलाही काही म्हणजे असं झोळ वगैरे पडणार नाही, यासाठी अगोदरच आपण धुवून घेतलं ना तर ते एक फायदा होतो। त्यामुळे आपण धुवून घ्यायचं आहे, किंवा नसताल तुम्ही धुवून घेत तर जशी तुमची इच्छा जशी तुमची मर्जी, पण मी तर लावताना तसंच करत असते, पाण्यामध्ये भिजवायचा आणि पिळून वाळू घालायचा। तर त्यानं त्याचं एक असेल तुमच्याकडे इस्त्री तर तुम्ही इस्त्री वगैरे करू शकता। मी इस्त्री वगैरे काही केली नाही कारण माझ्याकडं टाईम नव्हता आणि मला ही साडी त्यांना रात्रीच द्यायची होती लगेच, म्हणजे ब्लाऊज झालेला होता पण साडी मात्र रेडी नव्हती। तर त्यांना मी सांगितलं होतं अर्ध्या तासामध्ये देईल तुम्हाला म्हणून। तर घाई गडबडीचे वेळ असेल ना तर असं पटकन आपण करू शकतो आणि देऊ शकतो। असं नाही म्हणायचं आपल्याला की बाबा माझ्याकडे साधी मशीन आहे मी करू शकत नाही, आपण ठरवलं तर आपण सगळं करू शकतो। आणि प्रत्येक गृहिणींकडं आता घरामध्ये साधी मशीन तर आहेच आहे। तर आपलं कुठलंच काम बाहेर द्यायचं म्हणलं तर विचार करू शकता तुम्ही, काय शिलाई झालेली आहे, किती पैसे लागतात। हां, मेहनतही तेवढीच आहे त्यांची, हे मला मान्य आहे, पण असेल आपल्याकडे साधन तर आपण घरी नक्कीच करू शकता। यासाठी मी तुमच्यासोबत व्हिडिओ हा शेअर केलेला आहे। तर पाहू शकता एकदम छान असं टिप आलेली आहे आपली, कुठं झोळ वगैरे पडलेला नाही आहे। आणि याच आता फिनिशिंगमध्ये आपल्याला फक्त आता हातशिलाई करून घ्यायची आहे।
आणि अशी जर आपण टिप मारून घेतली ना तर हात शिलाई करताना आपल्याला त्रास होत नाही. तर पाहू शकता मी मोकळ्या हवेमध्ये बाहेर बसलेले आहे आणि बाहेर हात शिलाई करून घेत आहे, पण वारं खूप होतं त्यामुळे थोडासा साडी वगैरे उडत होती. पण तुम्ही जर आतमध्ये केलं तर अजिबात तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही. त्याचा मलाही अजिबात त्रास झाला नाही, फक्त वारं येत होतं, वारं सुटत होतं, तर तेवढाच त्रास, बाकी काही नाही. नाहीतर मग काय होतं ना, ही टीप नाही मारली की मग ते साडीखाली पाट घ्या, ते पाट मांडीवरती घ्या, त्यानं खूप गोंधळ होतो आणि पटपट आपल्याला हातशिलाई अजिबात करायला जमत नाही. तर अशी आता ही फक्त वरच्या साईडनं आपल्याला हातशिलाई करून घ्यायची आहे. आणि हातशिलाई जेवढी तुम्ही छोटी करता तेवढी चांगली किंवा मोठी केली तरी चालेल, जशी तुमची इच्छा, जशी तुम्हाला वेळ असेल त्याप्रमाणे. हातशिलाई करून झाली की आपल्याला ती टीप उकलून घ्यायची आहे आणि फिनिशिंग तर मी सुरुवातीला दाखवलेली आहे. तर चला मी आता इथंच व्हिडिओचा एंड करत आहे. टीप फक्त आपल्याला जी 5 नंबरची आपण टीप मारली होती ती उकलायची आहे आपल्याला, त्यामुळेच आपण मोठी टीप मारलेली आहे, म्हणजे आपल्याला उकलायलाही इझी जाईल यासाठी. तर नक्कीच तुम्ही असं ट्राय करा आणि आपल्या साडीला फॉल घरीच करायला खूप सोपं आहे आणि सहज करू शकता तुम्ही, अवघड अजिबात नाही आहे. मी मात्र आताच व्हिडिओ इथं थांबवते. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगायचं आहे. आवडला तर लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.